मित्रांनो, आज गुरुवार 1 ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वचनामध्ये पाहतो की परमेश्वर इर्म्या संदेष्टाला एक साधा सुद्धा दाखला देऊन शिकवतो आणि हा दाखला आहे तो कुंभाराचा की एखादा कुंभार असतो तो एखाद मातीचं मडकं घडवतो म्हणजे तो त्याच्या समोर असलेल्या चाकावरती माती घेतो ते चाक फिरवून त्याप्रमाणे त्या मातीला आकार देतो आणि तो पाहतो की सगळ्यात चांगलं मडकं आपल्याला कसं बनवता येईल। परंतु जर ते मडकं जर खराब झालं तर पुन्हा ते मडकं तो मातीमध्ये मिसळून परत नवीन माती घेतो आणि त्याला चांगला आकार रंग रूप देतो आणि त्याद्वारे त्या अधिकाधिक चांगल्यात चांगलं मडकं घडवण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्या मडक्याद्वारे तो स्वतःचा उदरनिर्वाह करतो। प्रिय मित्रांनो, परमेश्वर हा एक कुंभार आहे आणि ह्या कुंभाराप्रमाणे परमेश्वर माणसांना घडवतो आणि एखाद्या वेळेला ही माणसं बिघडली तर त्यांना त्याच्या ह्या नव्या ज्याला आपण म्हणतो की कराराद्वारे तो परत घडवण्याचा प्रयत्न करतो आणि तशा प्रकारे त्याने इस्रायल लोकांना परत घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ह्या कराराला माणसं किती प्रतिसाद देतात आणि कसं स्वतःला घडवून घेण्याचा प्रयत्न करतात हे माणसावर अवलंबून आहे। पण परमेश्वर दयाळू आहे, परमेश्वर क्षमाशील आहे, तो सगळ्या पापांची क्षमा करून त्या माणसाला परत घडवतो आणि म्हणून माणसाने तयार व्हावं। आज सुद्धा आपण पाहतो आपल्या समाजात किंवा कोणत्याही समाजामध्ये आपण पाहतो की माणसं ही मूळतः किती चांगली असतात, परंतु एखादा दारुड असतो, एखादी व्यभिचारी स्त्री असते किंवा व्यभिचारी पुरुष असतो किंवा एखादा मनुष्य मारामारी करण्यात तरबेज असतो, कुणाची हाडं मोडतो, कुणाचे डोकं फोडतो, कुणाला मान कापतो वगैरे गोष्टी आपण पाहतो की रक्तपात देखील फार महत्वाचा आहे। पण तरी सुद्धा अशी माणसं जीवनामध्ये बदललेली आपण पाहतो। विशेषतः या महाराष्ट्रात देखील अनेक लोक कॅरिस्मॅटिक प्रार्थनेमुळे किती बदललेली आहेत, म्हणजे त्याला शरम वाटते की आम्ही अशा प्रकारचे वाईट धंदे करत होतो, आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही बदललेलो आहोत। आणि प्रिय मित्रांनो, की ही जी माणसं बदललेली आहेत त्यांना खरोखर परमेश्वराविषयी एवढी ओढ निर्माण झालेली आहे की ते नीतिमान जीवन जगण्याचा प्रयत्न करतात आणि अशा ह्या वाईट गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त नव्या करारामध्ये आपल्याला सांगतो आहे की प्रत्येक माणसाने एखादा मनुष्य जेव्हा मासेमारी करताना तो समुद्रात जाळं टाकतो, मग त्या जाळ्यामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी येतात, पण हा जो चांगली मासली आहे तो काढतो आणि एखाद्या भांड्यात ठेवतो आणि दुसरं जे आहे ते सगळं परत समुद्रात फेकून देतो, कारण त्याचा त्याला काही उपयोग नाही। म्हणून अनेकदा आपण हे लक्षात ठेवावं की परमेश्वराने आपल्याला मासेमारी बनवलेला आहे आणि चांगली मासली निर्माण करण्यासाठी आणि पकडण्यासाठी बोलावलेलं आहे। कारण आपल्या जीवनामध्ये जर ते निरुपयोगी वस्तू आल्या तर ते सगळं फेकण्यात येईल, म्हणजे माणसाला सुद्धा त्या प्रकारे समुद्रात म्हणजे नरकात फेकण्यात येईल, हे लक्षात ठेवा।